रुचिता आणि विशाल यांचं परत एकदा भांडण झालेले आहे. कशामुळे झाले, काय झाले, सगळं सांगतो. त्या आधी एक सबस्क्राईब करा. विषय असा झालाय की विशाल त्या बाकीच्या पुरी आल्यापासून विशाल झालाय बावयेडा. तो भाव चढायला लागलाय आता, बाकी काय नाही. आणि त्याला त्यांच्यासोबत प्रेम किंवा हे सगळं लव्ह अँगल करून त्याला गेम चालवायचं त्या दोघींसोबत, म्हणजे रेवा आणि संस्कृती सोबत. पण मॅटर असा आहे की रुचिताला ते नकोय. रुचिताला पाहिजे की त्यांनी माझ्याकडेच ठेवावं. पण विशालला त्याचा गेम आहे, त्याला त्याची फॅमिली, त्याचे वडील, असं तो म्हणतोय. त्याच्यामुळे मला जे करायचं ते करू दे, हे रुचिताला काही पटलं नाही. त्यामुळे त्या दोघांची बेकार भांडणं झाली. आणि आतमध्ये गेल्यावरती राखीने तिला काहीतरी समजवलंय. बट मॅटर असं झालंय का तिथं ती पडली असं राखी म्हणते. पण मला असं वाटतंय की ती नाटकं आहेत, की दाखवण्यासाठी की विशालचं तुझ्यावरती प्रेम आहे बाबा, तू पडली तर तू लगेच येईल. अरे कोणीही जरी घरात पडलं ना तर सगळे येईल रे. रुचिता जरी पडली ना ते तन्वी सुद्धा येईल रे पाहायला काय झालं विषय. तर विशालचा काय विषय राहिला त्याच्यात. आणि राहिला विषय गेमचा, विशालला गेम खेळण्यासाठी ते करावंच लागेल. त्याला ट्रॉफी पाहिजे, त्याला जे खायचंय, त्याला पैसे पाहिजे. आणि विषय आला आता नॉमिनेशन मध्ये काय होतंय, राखी सावंत जी एवढा दिवस काटा साईडने खेळते त्यांनी जिपाली आणि तन्वी ह्या दोघांना नॉमिनेट करते. कारण त्यांना वेगळंच दिलेत की हे दोघं म्हणजे काय म्हणतात त्याला, फेक अँगल करतात, ते इमोशनल होऊन नाटके करतात, हे सगळं सगळं फेक बनतात. ते अशी कारणं देऊन त्यांना दोघीला नॉमिनेट केले. त्यांनी दोघे खूप जास्त नाराज झाले. त्याच्यामुळे राकेश पण राखीवर जिंकणार आहे. त्या दोघांचे जे चालले मस्ती आता ते बंद होईल. आणि हे तुम्ही तीन पाठवलेत ना, एक नंबरचे विदूषक आहेत, विदूषक खरंच, बाकी काय नाही. यात तर काही नाही, नाटके चालल्यात. आल्याला चावी हरवली. अरे ही काय पद्धती, चावी घरात एवढा चोरला गेली, तुला अक्कल पाहिजे अशी दाखवते, अशी विशालला. अरे ते विशाल घेऊन पळून गेला, बस बोलत होता. त्याने कुठं ठेवली त्याला काय विचारू, म्हणजे सगळ्यांना माहिती. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. आणि हा, पुढचा व्हिडिओ येतोय, अजून एक रिव्ह्यू. हा आवडला असेल तर सबस्क्राईब करा.